पुणे ग्रँड टूरच्या माध्यमातून आमच्या यंत्रणेने आमच्या अधिकाऱ्यांनी स्वतःला चॅलेंज केलं. नॉर्मल केसमध्ये 437 किलोमीटरचे रस्ते हे 3 वर्षाचा अफेअर असतं, 2 वर्षाचा अफेअर असतं. 100 दिवसात हे रस्ते पूर्ण झाले. जवळजवळ 450 किलोमीटरचे रस्ते सुंदरपणे तयार झालेत आणि त्याचा आनंद गावकऱ्यांना आणि पुणेकरांना मिळणारे, पिंपरी चिंचवडच्या रहिवाशांना मिळणारे. पण सर, मुख्य प्रश्न आहे की ह्याचा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं का? एखाद्या व्यक्तीला डोळे बंद करून विमानात बसून आणलं आणि त्याला जर या ठिकाणी फिरवलं तर कदाचित त्याच्या लक्षात देखील येणार नाही की आपण भारतामध्ये इतका सुंदर भाग हा पाहतोय. त्या दऱ्या डोंगरांमधली वेगवेगळी धरणं आहेत, तिथे तलाव आहेत आणि या सगळ्या गोष्टींना ज्यावेळेस या टूरच्या माध्यमातून लोक येतील आणि पाहतील तर मला निश्चितपणे असं वाटतं की ज्या गोष्टी आपण 200-500 कोटी रुपयाची ॲडव्हर्टिजमेंट करूनही अचीव करू शकत नाही त्या गोष्टी एका ग्रँड टूरने आपण अचीव करू. नमस्कार खेळप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? पुणे ग्रँड टूर अगदी काही दिवसांवरती आलेली आहे. हे ऑर्गनाईज करणाऱ्या 5 महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची आपण गप्पा मारलेल्या आहेत. परंतु एक त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा अधिकारी राहिलेला होता. योगायोगाने ती गोष्टसुद्धा आज जमून आलेली आहे आणि त्या महत्त्वाच्या अधिकाऱ्याची मनातली मतं आज आपण जाणून घेणार आहोत. पुणे ग्रँड टूरच्या बाबतीत नाव आहे देवेंद्र फडणवीस सर. सर, खूप आनंद झाला. ॲब्सोल्यूट प्लेजर. मला पण फार खूप आनंद झाला. सर, एकदम साधा प्रश्न, तुमचं आणि सायकलचं नातं काय? खरं म्हणजे माझं आणि सायकलचं नातं लहानपणी सुरू झालं. कारण म्हणजे जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा सायकल मिळणं म्हणजे आपण थोडं मोठं झाल्याची ती एक साईन होती. आणि मग शाळेमध्येही सायकलने जायचो. आणि त्या काळामध्ये मला आठवतं की एअर शोज व्हायचे. तर ते एअर शोज पाहिल्यानंतर आम्ही सगळे मित्र इन्स्पायर व्हायचो आणि सायकलनी फॉर्मेशन्स करायचो ते एअर शो सारखे. आणि कोणी पाहायला तर येणारच नव्हतं पण आमच्या स्वतःला फार आनंद व्हायचा. अशा म्हणजे सायकलनी कुठे फिरायला जाणं, पिकनिकला जाणं, अशा अनेक गोष्टी सायकलनी करायचो. त्यामुळे कॉलेजपर्यंत सायकल ही रेग्युलर होती. मग स्कूटर वगैरे जरा, मग मोटरसायकल चालवायला लागलो. आणि त्यानंतर मग सायकलशी संबंध थोडा कमी झाला. मग तो आला थोडा फिटनेसच्या दृष्टीने सायकलशी संबंध. म्हणजे मग जिममधली सायकल, मग थोडी बाहेर कधीतरी फिरायला जाणारी सायकल, अशा पद्धतीने तो राहिला. अजूनही जेव्हा जेव्हा मला असं वाटतं की थोडं फिटनेसचं ते काही परमनंट नसतं आपलं, पण कधीतरी असं अचानक हे चढतं एक की बाबा फिट व्हायचं आहे त्यावेळेस सायकल आठवते. काय खरोखर नातं असतं सर, कारण पहिलं वाहन असतं आपलं ते. एक्झॅक्टली. आणि त्याच्याशी जी नाळ जोडली गेलेली असते ती कधीच जात नाही. त्याच्यात खरं बालपण दडलंय असं मला वाटतं. तुम्हाला एक अजून मजेची गोष्ट सांगतो की माझा भाऊ आणि मी असे आम्ही 2 जण होतो. आमची एक चुलत बहीण देखील आमच्याकडे असायची. तर म्हणून सायकल घेताना एक जेंट्स सायकल घेतली होती, एक लेडीज सायकल घेतली होती. बरं. आणि मग आमचं त्याच्यात भांडण व्हायचं की मी लेडीज नाही चालवणार, मला जेंट्स सायकल पाहिजे. तर मग कोणाच्या हिस्स्याला जेंट्स सायकल येते दोघांपैकी, असा विषय असायचा त्या काळात. काय आठवणी असतात खरोखर. सर, या पुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने जे हा जो प्रवास राहणार आहे या स्पर्धेचा, आमूलाग्र बदल झाले. जवळजवळ 450 किलोमीटरचे रस्ते सुंदरपणे तयार झालेत आणि त्याचा आनंद गावकऱ्यांना आणि पुणेकरांना मिळणारे, पिंपरी चिंचवडच्या रहिवाशांना मिळणारे. पण सर, मुख्य प्रश्न आहे की ह्याचा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं का? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक प्रिन्सिपल आहे, चॅलेंज युअर सेल्फ. आणि पुणे ग्रँड टूरच्या माध्यमातून आमच्या यंत्रणेने, आमच्या अधिकाऱ्यांनी स्वतःला चॅलेंज केलं. नॉर्मल केसमध्ये 437 किलोमीटरचे रस्ते हे 3 वर्षाचा अफेअर असतं, 2 वर्षाचा अफेअर असतं. 100 दिवसात हे रस्ते पूर्ण झाले. त्या रस्त्याची क्वालिटी आणि स्टँडर्ड हे कुठल्याही आंतरराष्ट्रीय स्टँडर्डपेक्षा कमी नाही, किंबहुना त्याहीपेक्षा ते चांगले आहेत. त्याचा सरफेस, त्याचा इंडेक्स, जेवढी मानकं आहेत
त्या सगळ्या मानकांवर ही रस्ते पूर्ण उतरतात. आणि आता ही रस्ते झाल्यानंतर केवळ पुणे ग्रँड टूर पुरतं ही रस्त्यांची मर्यादा नाही आहे. हं, हं. पुण्याच्या पर्यटनाला, पुण्याच्या व्यवसायाला, पुण्याच्या मॅन्युफॅक्चरिंगला पुणे एक प्रकारे सप्लाय चेनचं सेंटर आहे. हां. त्यामुळे सप्लाय चेन म्हणून पुण्याला याचा खूप मोठा उपयोग होणार आहे. एक प्रकारे हे रस्ते पुण्याची पुढची वाटचाल डिफाईन करणारे आहेत. कारण एक तर अशा भागामध्ये रस्ते झाले आहेत की जो फार सिनिक एरिया देखील आहे. दुसरं, ही जी सगळी गावं या रस्त्यांमुळे ती जोडलेलीच होती, पण आता ती अशा पद्धतीने जोडली जात आहेत की बिझनेस वाईज किंवा लॉजिस्टिक वाईज या गावांना त्याचा मोठा फायदा मिळणार आहे. त्यांच्याही, कारण हा सगळा भाग जो आहे इथला शेतकरी हा होतकरू आहे. तो आपला शेतमाल एक्सपोर्ट देखील करतो, त्यामुळे त्याला त्याचाही फायदा मिळणार आहे. ओव्हरऑल तुम्ही जर म्हटलं तर एक मल्टिप्लायर इफेक्ट हं. या रस्त्यांचा होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या रस्त्याने आमच्या यंत्रणेचा कॉन्फिडन्स वाढवला आहे की आपण स्वतःला चॅलेंज करू शकतो आणि आपण डिलिव्हर करू शकतो. सर, क्रिकेटच्या भाषेत सांगतो की इतका जबरदस्त स्ट्राईक रेट होता, करेक्ट. जो वाटत होतं की कसा अचीव करणार, पण शासन आणि प्रशासन एकत्र आलं आणि ती इच्छाशक्ती असली तर काय होऊ शकतं ह्याचं हे रूप आहे. सर, क्रिकेट देवाच्या कृपेने मी जग फिरलोय आणि जेव्हा बाहेर फिरून मी महाराष्ट्रात येतो आणि परत इकडं भटकायला लागतो, काही कमी नाही हो सर. समृद्ध वारसा आहे, पाण्याचे सुंदर साठे आहेत, संतांची भूमी आहे, शिवरायांचे पाऊलखुणा आहेत. कुठेही आपण या क्षेत्रात कमी नाही आहे. समृद्ध वारसा आहे सर. तो जगापुढे एका छान पद्धतीने मांडण्याचं, ते प्रतिबिंब उमटवण्याची ही सुवर्ण संधी असं वाटतं का? 100% सुवर्ण संधी आहे. बघा, अशा प्रकारचा एखादा ग्रँड टूर जो असतो हे खेळापुरतं मर्यादित नसतो. त्याचा जो मल्टिप्लायर इफेक्ट आहे तो तुम्हाला एक डेस्टिनेशन म्हणून त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करतो. जगाच्या पाठीवर टुरिझममध्ये जे डेस्टिनेशन्स तयार झालेले आहेत त्या प्रत्येक डेस्टिनेशनला एक युनिक अशा प्रकारचं फीचर आहे. ते फीचर फिक्स डेटमुळे सगळ्यांना त्या ठिकाणी आणतं आणि तिथनं ते टुरिझम करता त्याचा एक मल्टिप्लायर इफेक्ट उभा होतो. या ठिकाणी हेच होणार आहे. कारण जसं तुम्ही सांगितलं की इतकी सिनिक ब्युटी आहे या ठिकाणी, विशेषतः पश्चिमी घाटामुळे. आणि माधव गाडगे साहेब नुकतेच गेले आहेत, त्यांना आपण श्रद्धांजली देऊया. पण त्यांनी आपल्याला पश्चिमी घाटाचं महत्त्व सांगितलं आणि त्यांच्यामुळे पश्चिमी घाटाचं संवर्धन आपण केलं आहे. आणि आज आपण पाहू शकतो, अनेक वेळा वेगवेगळ्या देशांमध्ये आपण जातो, एखाद्या व्यक्तीला डोळे बंद करून विमानात बसून आणलं आणि त्याला जर या ठिकाणी फिरवलं तर कदाचित त्याच्या लक्षात देखील येणार नाही की आपण भारतामध्ये इतका सुंदर भाग हा पाहतोय. त्या दऱ्या डोंगरांमधली वेगवेगळी धरणं आहेत, तिथे तलाव आहेत, वॉटर बॉडीज आहेत, निळशार पाणी आहे, अतिशय सुंदर अशा प्रकारचं. तिथली सगळा हिरवेगार अशा प्रकारचा हा सगळा भाग आहे. इतके सुंदर डोंगर आहेत. आणि या सगळ्या गोष्टींना ज्यावेळेस या टूरच्या माध्यमातून लोक येतील आणि पाहतील तर मला निश्चितपणे असं वाटतं की ज्या गोष्टी आपण 200-500 कोटी रुपयाची ॲडव्हर्टिजमेंट करूनही अचीव करू शकत नाही, त्या गोष्टी एका ग्रँड टूरने आपण अचीव करू. कारण हे पर्यटनाला चालना जी मिळते, मी म्हणतो सायकलचं चाक हे आयुष्याला गती देतं, खरं आहे. तसंच हे या पर्यटनालाही एक जबरदस्त सर गती देणार एकदम आहे. देणार. आणि तुम्ही बघा, 40 देशामध्ये थेट प्रक्षेपण आहे. हो. त्यामुळे, आणि दुसरं, सायकल आणि अशा प्रकारचं ग्रँड टूर हे जगभरात इतके प्रसिद्ध आहेत की लोक याला येतातच. हम्म. जागतिक एक फॅन फॉलोईंग याचं आहे की जे लोक इथे येतातच. त्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतं की यातनं इतकं मोठं एक मॅग्नेट आपण तयार करतो आहोत की जे आज आपल्याला लक्षात येत नाही आहे. पहिल्या ग्रँड टूरपेक्षा दुसरा ग्रँड टूर होईल त्यावेळेस आपल्याला त्याचं अधिक महत्त्व लक्षात येईल आणि मग हळूहळू तो जसा होत राहील तसं त्याचं महत्त्व अधिक अधोरेखित होत जाईल. हे कॅलेंडर चालू राहणार आहे. 100% चालू राहणार. सर, एक मला नागरिक म्हणून मी म्हणतोय,
शासन प्रशासन यांनी एकत्र येऊन एक शिवधनुष्य पेलून दाखवलंय. कारण जी गोष्ट आपण म्हणतो की अरे वाट बघतोय कधी होईल कधी होईल, ती 6 महिन्यात करून दाखवलेली आहे. आणि गावागावातला ज्या 120-30 गावामधनं ही शर्यत जाणार आहे, तिथल्या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला दिसतोय त्या लोकांशी बोलल्यानंतर. पुणेकर असू देत, पिंपरी चिंचवडकर असू देत, नंतर बारामतीकर असू देत, सासवडकर असू देत, सिंहगडची लोक असू देत. सर, या नागरिकांकडनं तुमची अपेक्षा काय आहे? मी पहिल्यांदा तर या सर्व नागरिकांना सांगू इच्छितो, हा ग्रँड टूर सरकारचा नाही, हा ग्रँड टूर अधिकाऱ्यांचा नाही, हा नागरिकांचा आहे. हा नागरिकांकरता होतोय. आणि म्हणून त्यांच्याकडनं अपेक्षा आहे त्यांच्या पार्टिसिपेशनची. ज्याला ज्या पद्धतीनं पार्टिसिपेट करता येईल. माझं तर म्हणणं असं आहे की ग्रँड टूरला समोर ठेवून प्रत्येक गावात आपण काही साईड इव्हेंट घेऊ शकतो का, याचा विचार केला पाहिजे. त्या ठिकाणी अधिक जागृती तयार करण्याच्या दृष्टीने, कारण सायकल फिटनेस करता, सायकल पर्यावरणाकरता, सायकल ट्रान्सपोर्टेशन करता प्रत्येक गोष्टीत सायकलचं एक आपलं महत्त्व आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आपण काही जागृती करू शकतो का, टुरिझमच्या दृष्टीने किंवा तिथल्या जो काही युनिक फोकल पॉईंट असेल त्याला सायकलशी जोडून आणि या ग्रँड टूरशी जोडून आपण काही करू शकतो का, असा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी एक गोष्ट सांगतो की टुरिझम जे वाढतं हे एक टुरिझमचं कल्चर तयार करावं लागतं. हाऊ वेलकमिंग आर द पीपल हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यामुळे हा जर आभास आपण तयार करू शकलो की वी आर व्हेरी वेलकमिंग, आम्ही सगळ्यांचं स्वागत करतो आहे, चीअरअप करतो आहे, सगळ्यांना भेटताना त्यांच्याशी आमचा व्यवहार चांगला आहे, कुठेही कोणाला त्रास होत नाही आहे, हे जर यावर्षी आपण करून दाखवलं आणि नागरिकांनी जर हा रिस्पॉन्स त्या ठिकाणी दिला, तर मी तुम्हाला सांगतो इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रँड टूरला पाहणारे प्रेक्षक नागरिक त्यांची चेन ही जगात कुठे नसेल. ती आपण करू शकतो. आणि ती एकदा जर झाली तर हा सुरू होणारा इव्हेंट हळूहळू जे काही जगात ग्रँड टूर होतात त्यातला एस इव्हेंट म्हणून याला आपण एस्टॅब्लिश करू. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव चालू केला होता लोकांना एकत्र आणायला. आता मला वाटतं सर, हा तंदुरुस्तीचा महोत्सव आहे, हा Yes. पर्यटनाचा महोत्सव आहे, हा सायकलिंगचा, हा खेळाचा महोत्सव आहे. आणि या महोत्सवामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे, तो सेलिब्रेट करायला पाहिजे. करेक्ट. कारण ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, शासन प्रशासन यांनी एकत्र येऊन त्यांची कामगिरी चोख पार पडली आहे. आता बॉल आपल्या कोर्टात आहे. नागरिक म्हणून आपण ही गोष्ट कशी आनंदाने सहभागी होऊन सेलिब्रेट करतो याच्यावरती सुद्धा या पुणे ग्रँड टूरचं यश अवलंबून आहे. एवढंच मी सांगतो सर. एवढ्या तुम्ही बिझी होतात तरी याच्यासाठी वेळ काढलात, कारण मला वाटतं हा तुमच्या हृदयाशी जवळचा 100% असलेला हा प्रोजेक्ट आहे. आणि या वर्षी पुरता हा मर्यादित नाही आहे. हे सायकलचं चाक चालू राहणार आहे. काय म्हणाल सर? आमची टॅगलाईन आहे, महाराष्ट्र आता थांबणार नाही, ग्रँड टूर देखील आता थांबणार नाही, दरवर्षी सुरूच राहील. क्या बात आहे सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.